लोकसभेत प्रचंड मोठ्या पराभवाचा सामना भाजपला करावा लागला, पण नंतर विधानसभेत असा काही विजय मिळाला की संपूर्ण महाराष्ट्र बघतच राहिला। सगळं काही व्यवस्थित होतं, पदवाटप झाली, मंत्रिमंडळाची यादी देखील जाहीर झाली। पण हे सगळं सुरू असताना संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगायला लागली, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची। कधी ते मीटिंगला गैरहजर असतात, तर कधी बऱ्याच प्रकरणावर मौन पाळतात। राज्यात अशी ही चर्चा रंगली की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण त्यांचं हे पद जाणीवपूर्वक डावललं गेलं, त्यामुळे ते नाराज आहे। आता या सगळ्यांवर शिंदे जरी काही बोलले नसले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली। चला तर मग बघून घेऊया, शिंदे खरंच नाराज आहेत का, यावर भाजपने नक्की काय प्रतिक्रिया दिली, या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार नाराज असल्याच्या बातम्या समोर येताना दिसत आहे। सुरुवातीला मुख्यमंत्री पद, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यानंतर पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगत होत्या। आता एकनाथ शिंदे यांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अजब गजब स्पष्टीकरण दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या केवळ करमणूक करणाऱ्या आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही। एकनाथ शिंदे हे धीरगंभीर व्यक्तिमत्वाचे नेते आहेत, त्यांची तशीच छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांमध्ये सर्जनशीलता राहिलेली नाही, माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषयांना भेटण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांमध्ये राहिलेले नाही, अशी टीका सुद्धा त्यांनी त्यावेळी केली। यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे। ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल, त्यानुसार न्यायालय निवडणूक घेण्यास मान्यता देईल। फेब्रुवारीत जर निकाल आला तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील, असा दावा भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी म्हणजेच 8 तारखेला केला। पिंपरी चिंचवड शहरात लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। बावनकुळे म्हणाले, आता खूप दिवस महापालिका नगरसेवकाविना राहू नयेत। लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। लवकर निकाल देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ व्यवस्था उपलब्ध करून देईल, त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज राहावे। काही करून पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच आहे, त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी। महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार। बावनकुळे म्हणाले, महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे, त्यामुळे स्थानिक समितीला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल। महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे, असा त्यांचा निर्णय आहे। पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय राहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचावे, यासाठी भाजपच्या मंत्र्याकडे पक्षाच्या कार्यकर्त्याची नियुक्ती केली आहे। राहुल गांधी यांनी कामठीतून विधानसभेची निवडणूक लढवावी। बावनकुळे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्या कामठी विधानसभा मतदारसंघावर गडबड झाल्याचा आक्षेप घेतलाय। त्यांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला पाहिजे। इथे सलग 25 वर्षापासून भाजप जिंकत आहे। गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे त्यांना माझे आव्हान आहे। मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, अशीच त्यांनी भूमिका घेतली। ते त्याग करणारे नेते आहेत। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही। मी आणि माझा मुलगा यातच ठाकरे फसले, त्यामुळे वाटोळे झाले। महायुती सरकार व्यवस्थित सुरू आहे। एकनाथ शिंदे 4 खात्याचे मंत्री असून ते चांगले काम करत आहे। महायुती मजबूत आहे। पुढचे 25 वर्ष महाराष्ट्रात महायुती सरकार चालवेल, अशीच प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली। एकीकडे फडणवीस सुद्धा असंच म्हणत आहे की एकनाथ शिंदे नाराज नाही, आणि दुसरीकडे बावनकुळेंचं सुद्धा असंच मत आहे की एकनाथ शिंदे नाराज नाही।
मात्र राज्यामध्ये संपूर्ण जिकडे तिकडे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे नाराज आहे अशा चर्चा रंगताना दिसून येत आहे। यावर एकनाथ शिंदे यांनी अजूनही काहीच प्रतिक्रिया दिली नाही। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? एकनाथ शिंदेना खरोखरच जाणीवपूर्वक डावलले जात आहे का? एकनाथ शिंदे खरोखरच नाराज आहे का? भाजप त्यांचे अंतर्गत वाद लपवत आहे का? याबद्दल एक नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।